कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्या न्यायालयासमोर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर आणि अमोल काळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। यामध्ये ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲडव्होकेट डी.एम. लटके यांनी युक्तिवाद केले। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी संशयित शरद कळसकर याच्या जामीन अर्जावर 28 फेब्रुवारीला तर अमोल काळे याच्या जामीन अर्जावर 5 मार्चला पुढील सुनावणी निश्चित केली आहे। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने या केसमधल्या 6 जणांना जामीन दिलेला आहे आणि सरकारचं म्हणणं त्याच्यात असं होतं की हे 6 जण एका षडयंत्राच्या म्हणजे कॉन्स्पिरसीच्या मीटिंगसाठी उपस्थित होते बेळगावमध्ये आणि तिथे हत्येचा कट रचला गेला। पण हायकोर्ट म्हणाले की हे संशयास्पद दिसतं, हा साक्षीदार खूप उशिरा येऊन काहीतरी सांगतो, त्यामुळे ह्याच्यात तथ्य नाही। आजचा आमचा युक्तिवाद असा होता की जे षडयंत्राच्या बैठकीत उपस्थित होते त्यांना जर बेल दिला जाऊ शकतो तर अमोल काळे तर त्या बैठकीत पण नव्हता, मग त्याला का आत ठेवता? बरं, तोही तर 6 वर्ष आत राहिलेला आहे। आता सुनावणी 28 तारखेला आणि मग पुढे 5 मार्चला या प्रकरणाची व्हायची आहे।